पुणे शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही जी ट्रॅफिकची समस्या आहे ती बेशिस्त वाहन चालकांमुळे होत असल्याचं पुणे पोलिसांना निदर्शनास आलं आहे। त्यामुळे आता पुणे पोलीस अलर्ट झालेले आहेत आणि पुणे शहरातील सर्व चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि बेशिस्त वाहन चालकांवर लक्ष ठेवलं जातंय। खरं तर आपण पाहतोय की काही प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक झालेला आहे, मात्र पोलिसांकडून वाहनांची पडताळणी केली जाते। यामध्ये जे गुन्हेगारी देखील जी पुणे शहरात वाढलेली आहे त्याला देखील आळा बसवला जाणार आहे, तर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। माझ्यासोबत पोलीस उपायुक्त संदीप गिल सर आहेत। सर, नेमकं काय चाललेलं आहे? शहरभरात तुमचे पोलीस ठिकठिकाणी तैनात आहेत आणि गाड्या थांबवून तुम्ही तपासणी करताय। आज रोजी माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार सर आणि साहेब पोलीस आयुक्त रंजन शर्मा सराची परिकल्पनाने हा मोहीम जे आहे ते राबवण्यात आलेली आहे की नियमित स्वरूपात पुणे शहरात बरेच ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असे एक नाकाबंदी योजित करण्यात यावे। त्याचा आज 4 वाजेपासून 6 वाजेपर्यंत आम्ही पहिला टप्पा जे आहे ते पूर्ण करीत आहोत। त्यात विशेष लक्ष आहे की जे ट्रॅफिकचे व्हायोलेशन करणारे किंवा तरुण काही वेळी 3 ट्रिपल सीट करून बसताय, काही वेळी कॉन्ट्राबँड वगैरे सोबत घेऊन फिरताय, त्यामध्ये ड्रग्ज असू द्या किंवा धारदार शस्त्र वगैरे घेऊन फिरताय, त्या सगळ्यावर आळा घालण्यासाठी आणि त्याचबरोबर पोलिसाची उपस्थिती महत्त्वाचे चौकात होणे आणि विजिबल पोलिसिंगला एक प्रामाणिकपणे एस्टॅब्लिश करणे हे सगळे वर लक्ष ठेवून हे नाकाबंदी केली जात आहे। त्यामध्ये नागरिकाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे। ट्रॅफिकसुद्धा नियोजित नियंत्रणाखाली ठेवून आम्ही हे नाकाबंदी करीत आहोत। सर, गुन्हेगारीला आळा घालणे आणि वाहन चालक जे बेशिस्त आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी ही सगळी मोहीम सुरू आहे। बरोबर आहे, बरोबर आहे। किती पुणे शहरात किती पोलीस दल आता रस्त्यावर आहे आणि 4 ते 6 दरम्यान नेमकी कशा प्रकारची कारवाई असणार आहे? दंडात्मक असणार आहे की कशा प्रकारे? यामध्ये 39 ठिकाणी हे चालू आहे। सध्या आपण तिलक चौकात आहात, इथे सुद्धा 4 रोड्सवर आम्ही वेगवेगळे रोड्सवर नाकाबंदी लावली आहे। त्यात दंडात्मक कारवाई सुद्धा चालू आहे, काही वेळी वाहन जप्तीची कारवाई सुद्धा चालू आहे आणि गुन्हेगारीचे दृष्टीने सुद्धा प्रिव्हेंटिव्ह कारवाई आहे ते चालू आहे। म्हणजे जर या तपासणी दरम्यान कोण संशयित आढळलं, त्याच्याकडे शस्त्र असतील किंवा ड्रग्ज किंवा अंमली पदार्थ असतील, असं बी तपासणी केली जाणार? अशी तपासणी केली जाते। आतापर्यंत तुम्ही गेल्या 1 तासापासून ही सगळी तपासणी सुरू, काय आढळून आलं आपल्याला? असं सध्यापर्यंत ट्रॅफिक व्हायोलेशनचे खूप सारे केस जे आहे करण्यात आलेले आहे, तसा काही कॉन्ट्राबँड आढळून आलेला नाही, पण तो तपासणी चालू आहे। किती दिवस ही तपासणी असणार आहे की इथून पुढे कायमच अशी तपासणी? ही वेगवेगळे दिवसात वेगवेगळे चौकात आणि वेगवेगळे वेळानुसार हे नियमित स्वरूपात करण्यात येणार आहे। धन्यवाद सर। आपण पाहतोय की सध्या आपण अलका चौकात आहे आणि या ठिकाणी मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि शहरात ठिकठिकाणी जे बेशिस्त वाहन चालक आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते। खरं तर या बेशिस्त वाहन चालकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती पुणे शहरात उद्भवत असते। त्याचबरोबर जे वाहन चालक ट्रिपल सीट असतील किंवा वाहतुकीचे नियम पाळत नसतील त्यांच्यावर देखील कारवाई केली जाते आणि पुणे शहरात कोयता गँग असेल किंवा अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या लोकांची या अशा विक्री करणारे असतील किंवा कोयते घेऊन गाड्यांवर फिरणारे असतील किंवा शस्त्र घेऊन फिरणारे असतील, अशा लोकांची देखील या ठिकाणी तपासणी करण्यात येते। पोलीस वाहन चालकांना थांबवून त्यांच्याकडं जी कागदपत्र आहेत ती पाहतायत किंवा गाडीच्या डिकीमध्ये काय आहे किंवा काही शस्त्र आहे का, अंमली पदार्थ आहे का, अशा प्रकारची देखील पोलीस तपासणी करत आहेत आणि 4 ते 6 दरम्यान ही सगळी तपासणी केली जाणार आहे। त्यामुळे आता गुन्हेगारांवर आणि वाहतूक कोंडीचं नियम न पाळणारे, म्हणजे ज्या नियम न पाळल्यामुळे वाहतूक कोंडी होते अशांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे आणि 4 ते 6 दरम्यान ही सगळी चौकात पोलीस तैनात करण्यात आलेले आहे आणि त्यांच्यामार्फत ही सगळी तपासणी केली जाणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।